इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नाही का, नलिनी काकूने पार्सल पाठवलं आजीला. आता मधूनच कापी ती काय माहिती. बघू शकते बघा, नानाने मला गिफ्ट आणलंय. हां एकदम भारी. तुमच्याकडे अजून कोणते दादा फळ वगैरे? माझ्याकडे मोसंबी 650 झाडं आणि 30 होत्या. 30 होते माझ्या मोठ्याला. अजून आहेत ना पडले काय. पण तू दामताना मी अजून दामलेलीच बघितलं नाही. नाही तर मग एखाद दिवस खाली बसली का मग बघ. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आत्ता वाजले तर 9:15 आणि एवढं वारं आहे ना की तुम्ही बघू शकता. सगळे पूर्णपणे नाही का झाडं बिडं एवढे हलू राहिले आज गावाकडे. एवढं भरपूर वारं सुटलंय आणि चूल पण पेटत नव्हती. आता आजीने बळच पेटवली. वारं होतं ना सकाळपासून, तर तिनं बळच पाणी तापून ठेवलंय मला. हे तिनं केले आंघोळ. कसं तापेलं पाणी? म्हणले की बाई आज जसं नको झाली बाहेर, तसंच पाकळी कालन केलंय. वाऱ्यामध्ये गॅस उडालाय. आता काय करावा? गॅस संपला. मग गाईज तुम्ही बघू शकता बघा, नानाने मला गिफ्ट आणलंय. हां एकदम भारी. मी त्यांना स्वेटर घेतलं, त्यांनी मला शर्ट घेतलंय. भारी शर्ट आणला. किती रुपयाला घेतला? अरे 250 रुपयाला बसलाय. कुठं दारावर घेतला काय? हां इथे इकायला आला होता. हां गावात मी झोपलेलाच होतो तोपर्यंत त्यांनी मला शर्ट पण घेऊन ठेवला नानाने. भारी शर्ट घेतला. व्हाईट शर्ट घेतलाय. त्यांना व्हाईटच कपडे आवडत, त्यांनी व्हाईट घेतलाय. गाईज आता आंघोळ वगैरे करून घेतो, कारण पाणी एक तर तापत नव्हतं सकाळपासून. पण आजीने बरंच पाणी तापवलेलं आहे आणि त्यात ते जर गार होऊन गेलं ना तर भरपूर बोलणे खावं लागते. गाईज बघू शकता आज एवढी जोराची हवा आहे ना की भरपूर एकदम झाडं पण बघू शकता. हे बघा वड इथं आपल्या जवळ नाही का एक वडाचं झाड आहे, तर त्याची हालत बघू शकते. हे बघा भरपूर जोराची हवा आहे भरपूर. गाईज आंघोळ वगैरे झाली आता जस्ट, आणि एवढी भरपूर हवा आहे ना की अंगावरती पाणी वगैरे जरी टाकलं ना तर वरतून गरम टाकलं ना खालीपर्यंत अवस्था थंड होऊ राहिले. एवढं भरपूर हवा जोराची चालू आहे. तुम्हाला घेऊन आलो आहे की गावामधले नाही का आपले गणेश दादा पालवे सरपंच, त्यांचे मोठे बंधू विजू दादा पालवे, त्यांनी कॉल केला होता. संत्रीच्या बागा जायचं आपल्याला. त्यांचे बाग एवढा भारी बाग आहे ना की एकदम म्हणजे पंचकृषीमध्ये नाही का टॉपचा बाग आहे. तर कसं आहे तर तुम्हाला दाखवतं. तर चला आता. तर हे आहेत ते. नमस्कार, मी विजय सुधाकर पालवे, राहणार घाट शिरस, तालुका पाथर्डी. चला आमच्या बागेत. काहीच बघू शकता. हे बघा ह्या पद्धतीने संत्रा वगैरे तोड राहिले आहेत आणि बाहेरून आलेले आहेत. अमरावतीचे ना, अमरावतीवरून आले आहेत तोडायला. बघू शकता असे संत्रा वगैरे तोडले आणि सकाळपासून तोडताय. बघा ना एकदम किती ॲक्टिव्हली तोड राहिलेत. म्हणजे असे फळं वगैरे नाही का असं आकर्षक होऊ राहिले डायरेक्ट बघून. संत्री एक नंबर डायरेक्ट टॉपची. गाईज आपण आहे ना नाही का यांचा एक्सपिरियन्स विचारू की आत्तापर्यंत नाही का बाग वगैरे किती तोडले आहेत आणि त्यांना काय अनुभव आहे. म्हणजे नाही का प्रत्येकाचा एक अनुभव असतो, तर त्यांना आपण विचारू ह्या बागाबद्दल काय अनुभव आहे त्यांचा. तो बताओ इसमें क्या आपको डिफरेंट लगा है क्या? बहुत अच्छा माल है. ऐसा माल कभी नहीं तोड़े हमने, आज पहली बार देख रहे हैं ऐसा माल. सुपर माल है ये. बम्बई में पूरा माल, एक भी माल नहीं मिलेगा ऐसा. सुपर माल मिलेगा. तर बघू शकताय की ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं आणि शेतकऱ्याचं शेवटी किती काय केलं तर शेतातून जे ओरिजिनल भेटतं ना. आणि याला काही फवारा वगैरे नाही. आपण डाळिंब वगैरे जे लावतो ना त्याला फवाऱ्याशिवाय तो येत नाही. तर गाईज नाही का आपण आता दादाला विचारू की ह्या असा बाग आणण्यासाठी त्यांनी काय काय म्हणजे झाडांना काय काय खत वगैरे दिलं आहे आणि कशा पद्धतीने याची मेहनत केली हे दादांना विचारू. कारण तुम्हाला पण समजेल आणि शेती कशा पद्धतीने केली पाहिजे हे एक आपल्याला अनुभव पण येईल त्यांच्याकडून. काय केलं दादा तुम्ही याला आपण सगळं जास्त करून 100% ऑर्गॅनिकच खतं वापरलेली आहेत आणि ऑर्गॅनिकच स्प्रे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे याची क्वालिटी आणि गळ होत नाही. आता ह्या दिवसात समजा मेमध्ये याचं फ्लॉवरिंग चालू झालं होतं. हां तर आज जानेवारी एंड आहे. हां तर 27 जानेवारीपर्यंत अजून गळ अशी बागात दिसत नाही. कारण याचं कारण सेंद्रिय सगळं याला आपण वापरलेलं आहे. बायो आणि सेंद्रिय. त्याच्यामुळे याची गळ होत नाही. रासायनिक असतं आतापर्यंत बाद एवढा टिकला नसता. नाही ना, ते डायरेक्ट दिसतंय ना. कारण मग पंचकृषीत टॉपला आलं त्याचं कारण हेच आहे ना. मग खायला पण गोड आहे याची चव. खायला एक नंबर आहे डायरेक्ट. साईज सगळी पाहिली ना तर साईज आता हे फळे. हां आता हे असं माप मोजे देत समजा असं तर 4 बोटं बसतात अशी. भरपूर. हे बघा किती मोठे संत्रे. 300 350 पावणे 400 ग्रॅम. 350-400 ग्रॅम सगळे असेच आहेत. भरपूर. हे बघा किती मोठमोठे आहेत. येतं पण असं. तर गाईज बघू शकताय किती म्हणजे तुमच्यापर्यंत जे येतं ना ते असं काही ठिकाणून ओरिजिनल येतं. बाकी सगळ्याच ठिकाणी येतं असं काही नाही आहे. पण दादा त्यांना कसं अनुभव आहे भरपूर दिवसापासून ते शेती वगैरे करताना लहानपणापासून. तर हे अनुभव आहे त्यांचा डायरेक्ट समोरासमोर आहे आपल्या.
तर मी याच्या व्यतिरिक्त अजून नाही का दादाला विचारतो की तुमच्याकडे अजून काय फळं येतं याच्याबद्दल की तुम्हाला पण अजून माहिती होईल आणि आपल्याला पण एक अनुभव भेटेल की त्यांच्याकडून कसं काय शिकायला पाहिजे. तुमच्याकडे अजून कोणते दादा फळं वगैरे आहेत? माझ्याकडं मोसंबी 650 झाडं हां. आणि संत्र्याची 320 झाडं येतं. त्यानंतर सीताफळाची 700 झाडं येतं, डाळिंब 800 झाडं येतं आणि सफरचंदाची 150 झाडं येतं. तर बघू शकता हे बघा म्हणजे डायरेक्ट नाही का जेवढं काय ना एकदम प्रॉपर बागायतदार आहे त्यांना याच्यातलं नाही का पूर्ण ज्ञान. तुम्हाला फळं वगैरे दिसतात ना तर त्याचं कारण हे आहे की कारण पूर्णपणे याच्यातलं कोणत्या गोष्टीतलं कोणत्या क्षेत्राला आपल्याला ज्ञान पाहिजे त्याशिवाय उत्पन्न वगैरे व्यवस्थित होत नाही. तरी आपल्यासमोर आहे त्या तुम्ही बघू शकतायत. तर गाईज आपण आता चाललो आहे पोस्टामध्ये कारण मॅडमचा कॉल आला होता पुन्हा एकदा की नवीन तुमचं काहीतरी पार्सल आलं आहे. तर बघू आता कोणी पाठवलं आहे आणि काय पाठवलं आहे हे अजून मला पण नाही माहिती. तर जाऊन डायरेक्ट पहिलं बघू आणि आल्यानंतर अनबॉक्सिंग करून तर तुम्हाला दाखवतोच आहे मी. तर गाईज बघू शकता हे गाठशिरत आमचं गावातलं नाही का पोस्ट ऑफिस. गाईज पार्सल घेतलंय काय बघू आवाज येतोय काय काय ना असं मातीसारखं आहे थोडा आवाज काही समजलं नाही. घरी जाऊन बघू. गाईज सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नाही का हे नलिनी काकूंनी पार्सल पाठवलं आहे आजीला. तुम्हाला माहिती आहे नलिनी काकू तुम्ही ओळखतच असताना की महाराष्ट्र सगळ्यात फेमस आणि सगळ्यात टॉपच्या नाही का अलिबागच्या आपल्या नलिनी काकू तुम्हाला माहिती आहे त्यांनी पार्सल पाठवलं आहे आजीला. तर आता पहिलं आता वेळ न जास्त घालवता डायरेक्ट ओपन करून बघू याच्यामध्ये काय पाठवलं त्यांनी. गाईज बघू शकता बघा तुमच्या आजीला नाही का एवढी खुशी होती ना आता मधूनच कापी ती काय काय माहिती. व्यवस्थित का हाताला नको लागून घेऊ. मसाले तर तुला काय गिफ्ट पाठवलं होतं काय माहिती त्यांनी. फुटलंय राव फुटलं रे काहीतरी पाठवलं होतं. गाईज बघू शकते आता काय पाठवलंय पण फुटलंय बरं का. बस थांब कट होईन ते राहू दे. कोणता मसाला आहे घरगुती मसाला आहे घरगुती मसाला. हे काय पाठवले का त्यांनी अलिबाग हे सुकाट पाठील आहे. बोंबील आता कोण काय नाना बोंबील पाटील येतात बोंबील कोणीच नाही खात पण घरात. गाईज हे काहीतरी पाठवलं होतं पण हे पूर्ण फुटून गेलं काहीच नाही राहिलंय. चटणी होती शेंगदाणे चटणी होती पण फुटून गेली पूर्ण. ती काढून घे. हे काय पाठवलंय हे काहीतरी पाठवलंय बरं का. हे गोड कैरीचं लोणचं आहे लोणचं पाठवलंय फुटलंय ते. शेंगदाणे चटणी आहे का माशाची शेंगदाणे चटणी. थँक्यू सो मच नलिनी काकू तुम्ही एवढं म्हणजे आजीवरती प्रेम करता आज समजलंय की तुम्ही एवढे मसाले वगैरे पाठवले. आता हे सुकाट वगैरे कोणी खात नाही का आपल्या घरामध्ये पण तरी नाही का जे मसाले वगैरे आहेत ना ते खरंच आम्ही नक्की यूज करू आणि त्याची ॲडव्हर्टाईज बी बनवून देतो की तुम्ही एवढं प्रेमाने पाठवलं आहे. त्यामुळे तुमचे परत एकदा मनापासून धन्यवाद. आजी बघा किती खुश झाली. सुकट म्हणजे ते मासेचं असतं. काय आलं बदाम आण ना बदाम 100 रुपये 100चे बदाम 2 येते घ्यायला गाडी 200 रुपयाचे एक पुडी म्हणलं 100ची पुडी असेल ना 100ला नाही येत पुडी मग 2 येते तर जाऊ दे ना गाणं जी येते ती येते कुठं घेऊ हा जी येते ती येते दुसरं काय खायला मग? टाकात पाव होय चहा प्या ना चहा. सकाळच्या पारी खायला लागत येतं. चहा पिलो फुटाने खात होत ना तुम्ही फुटाने आणा ना फुटाने जादा येते. फुटाने नको गायचं आत्ता वाजले 4 आणि मी तीच गाव चाललो आहे उद्या आईला नाही का कांदे भरायचे आहेत. तर कांद्याचे गोणे गावामध्ये भेटत होत्या पण आत्ता नाही का बंद आहेत म्हणजे दुकानं पण बंद आहेत आणि जिथं होते गोण्या तिथं जाऊन विचारलं पण तिथं नाही येत आता. तर आपल्या इथून जवळच पडतं तेच गावावरून नाही का गोण्या स्वस्त पण भेटतात आणि जवळचे 6 किलोमीटर अंतर आहे फक्त. तर तुम्ही म्हणत असता बार मी तिसगाव म्हणतो. तिसगावचा उल्लेख असा होतो की तिथं पहिल्यांदा नाही का 30 वेशी होत्या म्हणून त्या गावाला तिसगाव म्हणतात. काय ना नानाला त्यांना माहिती आहे 30 अशी 30 वेशी होत्या 30 अशी होत्या माझ्या मोठ्याला अजून आहेत ना पडले काय आहेत काही अजून कुठं मोठं आहे तर लय मोठ्याले
तिसगाव म्हणजे जवळच आणि जुनी बाजारपेठ म्हणजे जवळची पंचकृषीला तिसगावचे. आता नानाला आणायचे आहेत बदाम आपल्याला. आता 100चे बदाम किती येते काय माहिती. काय भाव आहे ते बरे द्यायचं. तो जीवच नाही पाहिजे नानामध्ये. 100 रुपये दे अजून जादा येते. बदल 100 रुपये खर्चायला राहिले. बघा नाना तुमच्यात किती जीव आहे तिचा. अर्धे ना 100 तू माय 100. दे ना नानाला 100. 100 रुपये राहिले. बघा नाना हाई तुमच्यात जीव हाई आहे. तुमच्यात जीव आहे नाना. दिले तू 100 माय 100 खायचे नाही का तू. घ्या 100 बहिणी दिलं. बघा एवढा जीव पाहिजे एवढा जीव. लगेच नाही का बहिणी पण नानाला 100 रुपये दिले. हा 1 किलो येते 200 रुपये. 200 1 किलो बदाम म्हणलं नाना त्याला किंमत काय राहीन का. बाजारामध्ये किती बी चणे फुटाने आलं तर ते बदाम आहे. 200 रुपयाला पुडी भेटत होती. हां मग पुढी भेटेन एखादी. बरं चालू आणू का मग. तर गाई चला आता नानाला बदाम पण आणू होतं आणि आईला गोण्या पण आणून देतो कांद्याच्या. आणि ती सकाळी नाही का शुगर वगैरे येतं बरं आहे. चहा वगैरे नाही पिल्या ना हे जर खाल्लं ना तर चांगलं आहे. हे नाही म्हणून पैसे घेतले मी असे. तसे माझ्याकडे पैसे आहेत. हे आलो परत रिटर्न देतो त्यांना. पावसाळ्यामध्ये आहे नाही का या रोडला भरपूर इकडे म्हणजे खतरनाक काम असतं. इकडनं कोणी येतच नाही जास्त करू शकतं. अजून पण किती खड्डे राहिले तर काय जाता आलं आम्ही तिसगाव मार्केटमध्ये. आणि इथं भरपूर गोणे भेटतात. सगळ्या प्रकारचे भेटतात. कांद्याला पण भेटते आणि जे दुसरं माल असतो त्याला पण भेटतात. ते बघा इथं बंडल वगैरे पडलेले. गॅस घेतलाय गोण्या. हे गोणी 50 रुपयाला आहे. आता 10 गोण्या घेतल्या. आता ज्यावेळेस भाव होता ना त्यावेळेस गोणी 40ला होती. आता भाव नाही तर गोणी 50ला झाली. गोण्या घेऊन डायरेक्ट घरी चाललो. नंतर लक्षात आलं की आजोबांनी बदाम सांगितले तर म्हणले असते परत हटकून नाही आणले. आता बदाम घेऊ पहिले त्यांना. पावसावर बदाम घेतले. काहीच घरी चाललो होतो आणि गाडीचं भरपूर धूर येत होता. म्हटलं नंतर काय झालं बघायला गेलो. हे बघू शकता गाडीचं काय झालं. डायरेक्ट नाही का इथून धूर आलं आहे बघा. एक धूर आला. त्याचं रिझन काय माहिती का. हे पॅकिंग गेली त्याच्यामुळे धूर येऊ राहिला. एक काम करायला गेलो एक वाढूनच बसतं माझ्या पाठीमागं. गाईच आता नाही का घरी चाललो होतो. माऊलीने पिनचे एक्सचेंज करायला आणली होती तर पिन एक्सचेंज करून घेऊन राहिलो. तर आपला मित्र याच्याकडून नाही का याच्या दुकानातूनच घेतो असतो आम्ही. आणि इथं बघू शकता तुम्ही किती भरपूर एक्सरसाइज आहेत. बल्ब वगैरे येतं लाईट वगैरे. आपल्याच्या घरामध्ये लाईट वगैरे आहेत ना मी इथूनच नेले आहेत सगळे. आणि कमी रेंजमध्ये येतो बरं मला तो. आणि तुम्ही जर आले ना कधी जर आपल्या जवळचे कोणी असेल तर तेच गावामध्ये नक्की आणि इथे व्हिजिट द्या. म्हणजे मी ॲडव्हर्टाईज वगैरे नाही करत. आपल्या एकदम जवळचा खरंच मित्र आहे म्हणून नंबर मित्र आहे. तर तुम्ही येऊन फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक पण करा. आणि अजून पुढे पाठवा, शेअर करून टाका. 1 नंबर मध्ये व्हिडिओ खरंच जवळचा आहे. व्हायरल करा डायरेक्ट. मला पण व्हायरल करा म्हणणं तू. हे बघा हे सगळं नीट पण करतो बरं का बिचारा. ज्यावेळेस कॉलेज वगैरे करत होता ना त्यावेळेस हे बघा असं मिक्सर वगैरे म्हणजे जे एक्सरसाइज असणार करा खराब वगैरे असणार तर रिपेरिंग वगैरे पण करायचा. आणि ते सोडूनच आज स्वतःच्या जेव्हा त्याने एवढा बिझनेस टाकला इथं. काही आत्ता वाजले संध्याकाळी 5:30 आणि आता आपण चाललोय घरी. सगळं सामान वगैरे घेतलंय. तर बघू शकता आता आपला मधला रस्ता इथून आपण चाललोय घरी. तर चला मग आता एक 15 मिनिटात आपण घरी पोहोचतो आणि आजीनं आजोबाला भेटतो. काहीच पोहोचलं घरी. फिक्स रुटीन आहे काय चेंज नाही करायचं का थोडं पुढं मागं पुढं. तोंड कोण सुचले बाई तू आज पुढे फुगल्यावर दिसतं तोंड. खोकला तोंड द्यायचं. लाडू खाऊ. लाडू खाल्ले इथे येऊन लाडू खायचे माझ्याजवळ. मला म्हणली सुद्धा नाही खायचं का म्हणून. तुम्हाला विचारलं नाही का लाडू खायचं का नाही. नाही तिनं लाडू खाल्लं तोंड फुगलं का. मा फोगायचं तर तिचं फोग. तुम्हाला आणलं ना आता हे खाणं तुमचं फुगन ना. मग मला काय आणलं एवढी छटक केवढ्याचे माहिती का. एवढी 250 कसं काय पावशेर. पावसे दिले का मोजून. हां ते वाढले मग मग ते मग 1000 रुपये किलो. चांगले आणल्या का गोण्या उजाडल्या त्याला बघितल्या तिथं. मी तसं काहीच नाही बघितलं. मी बघ बघितलं अजून. तू बघ आता तुझ्या हाताने. तुला काय झालं बघायला. तिथे बघून आलं की चांगलं. ते काय उचकून देते का डायरेक्ट दिलं तर. नाही उचकून घ्यावं लागत आता. मला नाही माहिती. तू बघ नंतर. गायचं आत्ता वाजले संध्याकाळी 7 आणि नाना ते बघा आता नाही का कटिंग चालू आहे. म्हणजे नाही का ते बाहेर गेले होते कटिंगवाले ते आत्ता आलेत नानाची कटिंग करून राहिले. तर तुम्हाला दाखवते बघा. नाना दररोज फोन लावते तुम्हाला कटिंग करायला. मी पाहिजे ना. ते गावात जात नाहीत ना चक्कर वगैरे म्हणून त्याच्यामुळे मी घरी जातो
ते जात नाही तर गाईज बघू शकता बघा कटिंग वगैरे चालली आहे नानाची. नानाची चालली कटिंग आणि बाईचं काय चाललंय बघा. काय का नानाला चोरून खाते काय काय खाते तो काढून दोन घाट खाऊन पाहते चांगलं नाही. चांगले पण आंबाट झाले बाबा ते मग तांबाट आहे ना ते जास्त त्याच्यात. वाटेत ठुले काढून म्हणजे एवढं बासून काढून. बरं बरं खाय तू तुला जेवढं खाय तेवढी खाय भाजी. गायचं आजीने बघा मला काय आणलंय खायला. हे बघा अरे एवढे एवढं हेलं बाहेर लागत बरं का खायला. कुठं तरी देवाला गेली काय ताना मामा गेलता मामा तू नव्हती गेली का. मामा गेले तर वाटतंय त्यावेळेस आणले. हे बघा गेले बाहेर लागतं बरं का खायला. आता तारच नव्हत का. तर यात तुम्ही पण खायला भारी बरं का लय बाहेर लागत. मी एवढे तर खातोच आहे पण आपण आजीला विचारू आज दिवसभर काय काय केलं तू काय काय केलं आज लय काम केलं. काय काय सांग ना. पाक राहणले सरपण टाकलं कुठं तिथं रचून मग ते देवळाकडं पडलं होतं ते आणून इकडे टाकलं. अशी एक बाबा वारला होता तिकडे गेलती वेळेस त्या साखऱ्या घेऊन हां आणि मग फिरून आले. मग पाखरं हाणले उशेक धुणं धाणं काढलं आणि मग लगेच दिवस गेला. लगेच भाकरी कालवण्याची तयारी. मग उशक निभात पिठलं हाटीलं. बाई तुला स्क्रिप्ट लिहायची गरज नाही तुझ्या डोक्यातच असतं आहे ना. दिवसभर काय काय काम करत आजच ठरवून ठेवते ना. हां मग आपली आजी पण नाही का आदल्या दिवशी ठरवून ठेवायची की उद्या काय करायचं आहे काम तिला. करावंच लागत. दमत कसं काय ना मग तू. दमले बी नाही दमले तरी काम करावंच लागत. पण तू दमताना मी अजून तुला दमलेलीच बघितलं नाही. नाही तर मग एखाद दिवस खाली बसली का मग दम मग पण खाली तू नाही बसणार खाली तू सांगेल बसशील खाली. पाय दुखत येतं. पाय मग आता ते वया म्हणून तो कधी पाय मूवीला जायचं त्याला. काय नाही गाईज मी कधी विचार पण नव्हता केला आत्तापर्यंत की नलिनी काकू नाही का आपल्या बाईला गिफ्ट वगैरे पाठवतात. पण त्यांची स्वइच्छेने पाठवलं आहे. मला फक्त ॲड्रेस मागितला होता की मी त्यांना ॲड्रेस देऊन टाकला. त्यांनी पार्सल पाठवून दिलं आणि आजी पण खुश झाली की एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटनी त्यांनी तेवढ्या मोठ्या मास्टर शेफ येतात तर त्यांनी पाठवलं आजीला. म्हणजे एक भारी वाटतं आहे की आपण काहीतरी करू राहिलो आयुष्यामध्ये आणि त्याचा सक्सेस पण तुमच्यामुळे सर्वांमुळे भेटू राहिलं आहे. तर आज भरपूर टाईम झाला आहे. आत्ता 8:30 वाजले आहेत. अजून जेवण वगैरे नाही झालं. अजून जेवण करायचं आहे. त्याच्यानंतर जेवढे दिवसभराचे फुटेज वगैरे घेतले होते ते पूर्णपणे एडिट करायचे आहेत आणि अपडेट करायचे आहेत. तर भेटू उद्या लवकरच. तर आजचा ब्लॉग नक्कीच मी आशा करतो की चांगला असेल. कसं वाटलं आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. गुड नाईट.